पाणीपट्टी दरवाढी विरोधात शिवसैनिकांचा कोल्हापूर महापालिकेत एल्गार. कोल्हापूर शहरातील नागरिकांवर लादण्यात येणाऱ्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कोल्हापूर महानगरपालिकेत आक्रमक आंदोलन केलं. पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक महापालिकेत निवेदन देण्यासाठी दाखल झाले होते. मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी महापालिका आयुक्त उपस्थित नसल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. आयुक्त निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाहीत हे लक्षात येताच शिवसैनिकांनी थेट महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी महापालिकेतच ठिय्या मांडत प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे काही काळ महापालिका परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. आयुक्त आणि जलअभियंत्यांच्या भूमिकेवरही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन जलअभियंत्यांनी तातडीनं आंदोलनस्थळी धाव घेतली आणि शिवसेनेचं निवेदन स्वीकारलं. त्यानंतर शिवसेनेनं आंदोलन स्थगित केलं. शिवसेना जिल्हाप्रमुख विराज हिंदूराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढीवरून प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 19 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महासभेत शहरातील नागरिकांवर पाणीपट्टी वाढीचा मोठा आर्थिक बोजा टाकण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. सध्या 1,000 रुपये असलेली पाणीपट्टी 2,500 रुपये तर 2,000 रुपये असलेली पाणीपट्टी थेट 5,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. आधीच महागाई, बेरोजगारी आणि विविध करांच्या ओझ्याखाली सर्वसामान्य नागरिक भरडले जात असताना ही दरवाढ म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ही प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढ प्रशासनानं तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, शहरप्रमुख मंजित माने, महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, महिला शहर संघटिका रीता देशपांडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. एकीकडे पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आणि दुसरीकडे त्याला होत असलेला राजकीय विरोध यामुळे कोल्हापूर महापालिकेतील वातावरण चांगलंच तापलं आहे. आता महासभेत या दरवाढीवर काय निर्णय होतो आणि शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलं आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. खरं तर प्रतिनिधी म्हणून काम करत असताना दोन्ही बाजू बघितल्या जातात. महानगरपालिका लॉस मध्ये कशी जाणार नाही आणि त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जे लोक टॅक्स भरतात, जे नागरिक आहेत, सर्वसामान्य आहेत, त्यांना परवडेल आणि त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने सोयी सुविधा कशा दिल्या जाव्यात. खरं तर आज पाणी पुरवठा विषय पाणीपट्टीमध्ये वाढ केली जाते. ठीक आहे, एक प्रशासक म्हणून असेल त्यांचं हे म्हणणं आहे, प्रतिनिधी म्हणून आम्ही म्हणू की बाबा नैसर्गिक वाढ झाली पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे, पण खर्च जमा या गोष्टी बघता ते वाढ करत असतील. त्याच्या आधी हे पडताळले का तुम्ही की जे प्रोजेक्ट कोट्यावधीचे प्रोजेक्ट आले ते पूर्ण झालेले आहेत का? त्याच्यावरती कुणाचा होल्ड आहे का? त्याला जबाबदार कोण आहे? होणारी गळती, होणारा लॉस याची जबाबदारी कोण घेणार आहे? वाढ करा, पण कधी करा? नैसर्गिक वाढ करणं गरजेचं जरी असलं, लोकांना पाणी पोचतंय का? थेट पाईपलाईनचं पाणी प्रत्येक घरात गेलंय का? त्या माध्यमातून थेट पाईपलाईनचं पाणी प्रत्येक घरात जाण्यासाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी जो काही जादाचा निधी लागणार आहे त्याचा पाठपुरावा आतापर्यंत प्रशासकांनी केला का? गेली 5 वर्ष नगरसेवक नव्हते, त्यावेळी सर्व प्रशासक प्रमुखांनी जे कोणी आले असतील त्यांनी त्याचा पाठपुरावा केला का? जे काही योजना आज राबवल्या जात आहेत, शहरामध्ये मोठमोठ्या कोट्यावधीचे निधी सरकारकडून येत आहेत, त्याच्यावरती 1 किंवा 2च अधिकारी? अरे काय हा खेळ? त्याचा पाठपुरावा कोण करणार आहे? हा टॅक्स जो आपण जो टॅक्स भरतो, नागरिक जे टॅक्स भरतात त्यातूनच आपण सोयी लोकांना देणं गरजेचं आहे. तुम्ही वाढ करताय इथं आम्ही आमचा विरोध कशाला आहे? वाढ करा, कधी करा, पाणी घरात प्रत्येक गेलं पाहिजे तर तुम्ही 6 महिन्याची, वर्षाची मुदत घ्या. सिद्ध करा की एक पण तक्रार महानगरपालिकेला किंवा नगरसेवकांकडे पाणी पुरवठ्याची आली नाही, मगच ही वाढ करा. आमच्या घोषणा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही इथं तीव्र आंदोलन केलं की ती प्रशासनात जाग आली पाहिजे. कुणीतरी येणार, आपले स्टार वाढवा प्रयत्न करणार, आम्ही कर लादून निघून जाणार. पहिल्यांदा आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी द्या लोकांना. पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नाही. पाणी दरवाढ कशाही करताय? पाणी चोरी इथे होते.
पाण्या लिकेज किती आहे ते जर पर्सेंटेज काढलं तर 30% पाण्याचं फक्त आम्हाला चार्जिंग होतं आणि बिल भरणाऱ्या लोकांच्या माती परत तुम्ही कर लावणार असाल तो आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून शिवसेनेची अशी मागणी आहे, जी आता दरवाढ केली ती ताबडतोब रद्द करा आणि पब्लिक समोर तुम्ही या. सभागृहाने सुद्धा विचार केला पाहिजे. आम्ही तुम्हाला निवडून दिले ते प्रशासनाचं ऐकण्यासाठी नाही तर जनतेचं ऐकण्यासाठी, जनते हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रशासनासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही आहे. त्यामुळं पाणी दरवाढ जी केली अन्याय दरवाढ ती रद्द झालीच पाहिजे अशी आज आमची मागणी आहे. जर आपल्या आंदोलनानंतर जर मागणी मान्य केली नाही किंवा जर ठराव मंजूर झाला नाही, ठराव मंजूर झाला तर नागरिकांना असं आम्ही आवाहन करणार आहे की तुम्ही हे पाणी दरवाढ देऊ नका. चोरी किती होती मीटर मध्ये ते कोण बघतंय का? पाण्या लिकेज किती आहे ते प्रशासन बघतंय काय? काही कोण बघत नाही आहे. जुन्या लाईन मधनं जवळजवळ 40 ते 45% लिकेज आहे. मग ते लाईट बिल किती येतं, पाणी किती मिळतं ह्याचा हिशोब केला तर पब्लिकला आम्हाला साधारण 30 ते 35% पाणी स्वच्छ मिळतं. त्यातनं लिकेज, त्यातनं चोऱ्या हे बरं बंद करा ना. कुठला सुटल्या लोकांच्या खिशावर खाते कशाला मारताय तुम्ही? ताबडतोब बंद करा, नाही तर पब्लिकला विनंती करेन की मी कुणीही पाणी दरवाढची बिल देऊ नका असं आम्ही आज आग्रह करणार नागरिकांना. जर कोण आलंच तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्हाला दरवाढ देत आहोत, त्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असं आयुक्तांनी आवाहन केलं. आयुक्तांना पहिल्यांदा आम्ही हे सांगतो की तुम्ही चांगले काम करा. कोल्हापूरची जनता चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करते. ज्या पद्धतीने आयुक्त चांगले काम करल्यात त्यांनी बघितलं पाहिजे की 25,000 कनेक्शन एकाच वॉर्डात बेकायदेशीर आहेत. 30% पाणी फक्त जनता वापरते, 70% पाणी गळती आहे. ही वेळेला गळती थांबवा, बेकायदेशीर कनेक्शन बंद करा. ह्या जर 2 गोष्टी केल्या तर दरवाढ करण्याची गरज त्यांना भासणार नाही आहे. आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही खरोखर फिरा, प्रत्येक वार्डात ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करा. तोपर्यंत दरवाढ होऊ देणार नाही ही शिवसेनेची भूमिका आहे. आज काय प्रकारचं आंदोलन केलं, काय आव्हान करते? नाही, आज आमचं आंदोलन पहिल्या टप्प्यातलं आंदोलन आहे. आम्ही पहिल्यांदा त्यांना समज देतोय की ही दरवाढ आम्हाला मान्य नाही. ही दरवाढ जर तुम्ही जनतेच्या माती लादली तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.